नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन आणि रोमॅन्टिक प्रेमकथा। ही कथा आहे दोन हट्टी, रागीट आणि एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या व्यक्तींची। एका करारामुळे दोन अनोळखी व्यक्तींना नवरा बायको म्हणून एकत्र राहावं लागलं। तो रागीट शांत आणि स्वतःच्या भूतकाळात हरवलेला, आणि ती बिनधास्त, प्रेमळ आणि आयुष्य मनापासून जगणारी। दोघांनाही हे लग्न नको होतं, पण परिस्थितीसमोर दोघांनाही हार मानावी लागली। सुरुवातीला फक्त एक करार, पण हळूहळू त्या कराराचं प्रेमात रूपांतर होईल का, की एकमेकांचा तिरस्कार करत करत ते कायमची वेगळे होतील? तर जाणून घेण्यासाठी एका कॉन्ट्रॅक्ट वाईफ की जीवनसाथी। चला तर मग सुरू करूया आजचा पहिला भाग। रात्रीचे 10 वाजले होते आणि आजीने त्याच्या रूमचा दरवाजा उघडला आणि त्या आत आल्या आणि जाऊन सोफ्यावर बसल्या। थोड्या वेळाने तो बाद घेऊन आला। समोर आजीला बघून त्याने काही रिॲक्शन दिली नाही। त्याला माहिती होतं त्या येणार नाहीत। टॉवेल बेडवर फेकलं आणि आजीचा समोर बसला। आर्यन म्हणाला, काही झालं आहे का तुला? 2 दिवस झालं तू माझ्याशी नीट बोलत नाहीये। मी यासाठी बोलत नाहीये कारण तुला अगोदर माहीत असून एकदा सांगते, लग्न कर माझ्यासाठी। सगळे आपल्या आपल्यात व्यस्त आहेत, मला तुझी काळजी लागून राहिली आहे। एवढा मोठा व्याप आणि घर सांभाळतो, पण तुला नाही सांभाळत कोणी। माझ्यासाठी लग्न कर प्लीज, आजी रडवल्या सुरात म्हणाल्या। आजी, मी अजून तिच्यावर प्रेम करतो ग। एवढी वर्ष झाली विसरलो नाहीये मी तिला। माझं पहिलं प्रेम, खूप प्रेम करतो मी तिच्यावर, आणि मला माहिती ती परत येणार, आणि ती परत आली की मी लग्न करेल। आर्यन आर्जव करत म्हणाला, मी आत्ता पण सांगते आणि आता शेवटचं, मला ती मुलगी आवडली नाही आणि कधी आवडणार नाही हे बघ। जोपर्यंत मी म्हणेल त्या मुलीसोबत तू लग्न करत नाही तोपर्यंत तुझ्याकडे तुझी प्रॉपर्टी येणार नाही ना, ऑफिस तुझ्या नावाने होईल। मी सांगेल त्या मुलीसोबत लग्न कर, मगच तुला तुझी प्रॉपर्टी मिळेल, आजीने खड्या आवाजात सांगितले। जीवाचं राणं करून त्याने प्रॉपर्टी वाढवली होती। हॉटेल्स, रेस्टॉरंट, ऑफिस, फॅक्टरी, सगळं तर जीव एक करून कामावलं होतं, आणि त्यासाठी आता परत अटी तो चिडला। पण तो हतबल होता। काय आता बोलू मी यावर, तो हताशपणे म्हणाला। आजी म्हणाली, मी मुलगी बघितली आहे, लवकर लग्न करून टाक। आर्यन म्हणाला, जशी तुमची मर्जी। आजीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि ते खोलीच्या बाहेर पडले। त्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं। त्यांना त्याची दुखती नस माहिती होती। तो एकटाच पडला होता आणि म्हणून त्यांनी त्याच्या लग्नासाठी मागे लागल्या होत्या। आजी बाहेर पडताच तो कुस्तीत हसला। लग्न? माय फूट, माझ्याच प्रॉपर्टीसाठी मी लग्न करू? मी कमवलेलं कोणा मुलीच्या मागे उडवायला एडा नाही मी। 6 महिन्यात नाही तिला घराबाहेर हाकलून लावलं ना, तर या आर्यन नावाचं नाही मी। आजी नक्की मिडल क्लास मुलगी बघणार, थोडे पैसे दिले की ती मुलगी नक्की मला सोडून जाईल। मुलींना बाकी येतं काय? तो मनातच बडबड करत बेडवर आडवा झाला आणि झोपला। तर हा आहे आपल्या स्टोरीचा हिरो, आर्यन देशमुख। वय 27, रागीट, प्रेमाचा आणि याचा लांबच संबंध नाही। गोरा रंग, थोडे कुरडे आणि सिल्की केस, ट्रिम बियर्ड्स, भारदस्त व्यक्तिमत्व। त्याच्या रागीट स्वभावाने सगळे त्याच्या लांब राहायचे। ती घरी आली, चप्पल स्टँडवर ठेवली, तोपर्यंत स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज येत होता। ती दबक्या पावलांनी आत गेली। खरं तर रोज ती 6ला यायची, पण आज ती मैदानात प्रॅक्टिस घेण्यासाठी गेल्याने तिला यायला उशीर झाला। काकू म्हणाली, आली का महाराणी? थांब तिथंच, मी आजारी असून इथे भांडे घासत आहे, तुला समजत नाही? लवकर यावं हा। मारून टाक म्हातारीला, घाल ते फुटबॉल डोक्यात, म्हणजे समाधान भेटेल। काकू, उद्यापासून येईन लवकर। बस का, आता तू जा खोलीत, मी करते सगळं काम, आले फ्रेश होऊन। ती केस बांधतच आत गेली। आई बाबांना झालं नाही सांभाळायला, आणि आता कधीपर्यंत आम्ही बघायचं काय माहिती हिला? सांभाळूपर्यंत आमचे दिवस जाणार। काकी बडबड करत रूममध्ये गेली। त्यांचं बोलणं ऐकून तिच्या गालावरून एक अश्रू ओघळला। फ्रेश होऊन ती पटकन जेवण बनवायला घेतलं। सगळं सामान टेबलवर आणून ठेवलं। ती, काका, काकू आणि काकाचा मुलगा आतिश सगळे जेवायला बसले। काका म्हणाले, अन्वी, तुझ्यासाठी एक स्थळ आहे, चांगलं आहे। आम्हाला वाटतं की तू हा म्हणावं। त्यांनी माझ्या मित्राच्या मुलाच्या लग्नात बघितलं, त्यांना तू आवडली। आज त्याच्या घरून फोन आला होता। काकू म्हणाली, घरचे काय करतायत? देशमुख ग्रुप्स आहेत ना, त्यांचं स्थळ आहे। काकू म्हणाली, मला वाटतं की तू हा करावं, एक तर आई बाबा विना तुला परत असलं चांगलं स्थळ भेटणार नाही। अन्वी म्हणाली, त्याच्या टोचून बोलण्याने ती शांत झाली, आणि एवढ्या मोठ्या घरातून
मागणी असेल तर काकू सोडणार नाही, तिला चांगलंच माहिती होतं. म्हणून ती हा म्हणाली. मुलगा बघितला का तुम्ही? लगेच हा कसं म्हणणार ताईला? कोणाला पण करून द्याल का? आतिश जो एवढा वेळ शांत होता तो बोलला. काकू म्हणाली, मग राजकुमार आणायचं काय आता हिच्यासाठी? ना रंग ना आई बाबा, काय करायचं सांग? आई विसरू नको, राहतं घर तिच्या नावावर आहे आणि तू तिला एवढं टोचून बोलते. ती बिचारी शांत असते म्हणून तू तिला वाटेल तसं बोलणार आणि ही ऐकते तेच वेगळं. आतिश प्रचंड चिडला होता. काकू म्हणाली, हेच ऐकायचं राहिलं होतं. घर जरी हिचं असेल तरी आम्ही सांभाळलो ना तिला. आणि आता तिने जर माझ्या सख्ख्या मुलाला सुद्धा तिने स्वतःच्या बाजूनं केलं. अजून काय बघायचं राहिले आहे? बस करा, हे घर काकाचं पण आहे आणि आता भांडू नका. मी म्हटले ना तयार आहे तर विषय संपला. अन्वी शांतपणे म्हणाली आणि जेवणाचं ताट उचलून स्वयंपाकघरात गेली. तर ही आहे आपल्या ही स्टोरीची हिरोईन अन्वी कुलकर्णी. वय 23. आई बाबा 14 वर्षाची असताना अपघातात गेले. त्यानंतर ती तिच्या काका काकूसोबत ती राहत होती. बडबडी अवखड ती काही घटनांमुळे रागीट आणि शांत झाली होती. बडबडी स्वभाव तिच्या जवळचा लोकांना माहिती होता. सावळ्या वर्णाची, 5 फूट उंची, लांब केस कमरीच्या खाली येणारे, जाडसर पापण्या, कोरीव भुवया, गोल चेहऱ्याला साजेसं नाक, आर्किटेक्चर इंजिनियर आणि स्टेट लेवल फुटबॉल प्लेयर. काम आणि फुटबॉल तिचा जीव की प्राण. कधीच ती प्रॅक्टिस चुकवत नसे, त्यामुळे तिच्या हाताखाली बऱ्याचशी मुली शिकल्या होत्या. तिने तिचं काम संपवलं आणि रूममध्ये आली. धाडकन दार लावला आणि कपाटातून एक फोटो फ्रेम काढला आणि त्याला अश्रूंचा अभिषेक घालू लागली. आई बाबा म्हणत तिने रडायला चालू केलं. का गेला सोडून या नकारात तुम्ही? गेला त्याने पण मला स्वीकारलं नाही. माझी टेकाडणी केली सोडून गेला तुम्ही. गेला तो गेला, सगळे मला सोडून जाता, काय करू मी एकटी? माझ्या लग्नाच्या मागे लागले, मला नाही करायचं लग्न. जबरदस्ती मला नाही माहिती. मी लग्न टिकवेन पण प्रयत्न नक्की करेन. ती खूप वेळ रडत होती. रडत रडत ती झोपी गेली. सकाळी आर्यन उठला. रोजचं रुटीन आवरलं. नाश्त्याला खाली आला. आई बाबा, काका काकू, लहान बहीण आणि भाऊ आणि आजी बसले होते. बाबा म्हणाले, आम्ही मुलीला बघितलं होतं. अभयच्या लग्नात आम्हाला आवडली. त्याने फक्त मान हलवली आणि नाश्त्यावर लक्ष दिलं. मुली बघायचा कार्यक्रम करायचा का? आजी सगळ्यांना उद्देशून म्हणाल्या. हो चालेल, मला बघायची आहे वहिनी. जय, काकाचा मुलगा. आर्यनने एक नजर त्याला बघितले आणि नाहीमध्ये मान हलवली. आर्यन म्हणाला, लग्न साध्या पद्धतीने पाहिजे एवढं म्हणाला आणि तो ब्लेझर घालून तो निघून गेला. त्याच्या बोलण्याने सगळे नाराज झाले. आई म्हणाली, जाऊ दे, तो तयार आहे हेच खूप आहे. आपण साधं तर साधं. त्याच्या जीवनात कोणी आली तर त्याचा रागीटपण कमी होईल. सगळ्यांनी यावर हुंकार भरला. काकू म्हणाली, मग आपणच सगळे ठरवू. आजी म्हणाली, हां, आपण पुढच्या महिन्यातच करू लग्न, चालेल? अंजली म्हणाली, वाव, भाईचं लग्न, आता नुसती मज्जा. जय म्हणाला, मजा कर आणि अभ्यास करू नको, म्हणजे भाई तुझी मजा घेईल. अंजली म्हणाली, सकाळी सकाळी गुड न्यूज भेटली, पण तुला मध्ये नाक घालायचं आहे. शांत बस, एक दिन ना मग समजेल. जय म्हणाला, तुला काय वाटतं चेटकीन? तुझ्या या एवढ्या हाताने मला लागले तर तो तुझा गैरसमज आहे? अंजली म्हणाली, मोठी आई सांग ना याला. लागली लगेच रडायला. वीर असं म्हणत त्याने जोरजोरात हसायला चालू केले आणि बाकी सगळे पण शांत बस माकड, आई जयला म्हणाल्या. हसत खेळत सगळ्यांनी नाश्ता संपवला आणि सगळे आपल्या कामाला निघाले. आर्यनने ऑफिसमध्ये एंट्री केली. सगळ्यांनी त्याला गुड मॉर्निंग विश केलं. त्याने फक्त मान हलवली आणि कॅबिनमध्ये गेला. त्याच्या सेक्रेटरीने त्याला शेड्यूल सांगितले. त्याने एक कॉफी मागवली आणि खुर्चीला टेकून बसला. फोन उचलला. हॅलो, जिथे आहे तिथून कॅबिनमध्ये ये, मला जास्त काही सांगू नकोस. एवढं बोलून त्याने फोन ठेवला. पुढच्या 3ऱ्या मिनिटाला एक तरुण आत आला. तो म्हणाला, बोला महाराज, काय काम होतं या पांबराकडे? आर्यन म्हणाला, तुझे दात तुझ्या घशात घालेन. माझ्या घरी लग्नाला मागे लागलेत, काय करू मी? अरे मग करायचं असेल तुला तर हा म्हण ना, नाही तर नाही. तुला ही गोष्ट साधी वाटते? आर्यन चिडून म्हणाला. नाही रे, पण तुला नाही करायचं तर नाहीच म्हण. एक तर तू सगळं नीट सांग. आर्यनने काल आजीने सांगितलेलं सगळं सांगितले. मनीषने मनातल्या मनात आजीला सॅल्यूट मारलं. मनीष म्हणाला, हां, मग आता तर तुला करावं लागेल. हसू दाबत म्हणाला, तोंड बंद कर तुझं. माझं पण नाव आर्यन आहे आणि याच्यावर मी तोडगा काढला आहे. काय? मी तिला डिवोर्स देणार? काय बोलतो, काय येडं लागलं का तुला? आर्यन म्हणाला,
अरे, मिडल क्लासमधल्या मुलींना मी ओळखतो. चांगली पोटगी देतो की तिला, मग झालंच. सध्याला माझी प्रॉपर्टी महत्त्वाची आहे. खरं तर मनीषला ही गोष्ट पटली नाही, पण त्याला माहीत होतं तो ऐकणार नाही, म्हणून त्याने शांत राहणे पसंत केलं. हे बघ आर्यन, मी ना तुला ही गोष्ट कर म्हणतो, नाही म्हणतो. तुला काय करायचं ते कर, पण मला यात घेऊ नको. आर्यन म्हणाला, चालेल, मी करतो हँडल. मी निघतो. फायनान्स डिपार्टमेंटची मीटिंग आहे, मी निघतो. तुझा प्लॅन सिजू दे तू. असं म्हणत मनीष निघून गेला. आर्यन म्हणाला, हॅलो रॉकी, कॅबिनमध्ये ये. परत त्याने दुसरा फोन फिरवला. हॅलो आजी, कोणत्या मुलीसोबत माझं लग्न ठरवलं आहेस? नाव सांग. आजी म्हणाली, अन्वी कुलकर्णी. का पाहिजे तुला तिचं नाव? भेटायला जाणार आहेस का? अरे मग घरी बोलाव ना. त्याने नाव ऐकून फोन ठेवून दिला आणि आजी तिकडे हॅलो हॅलो करायला बिझी. आजी म्हणजे डोक्याला शॉर्ट आहे, काय पण बोलत असते. दारावर टकटक झाली. कम इन. आर्यन म्हणाला, मला त्या अन्वी कुलकर्णी या मुलीची पूर्ण इन्फो पाहिजे लंचपर्यंत. रॉकी म्हणाला, येस सर, लंचपर्यंत भेटेल इन्फो. खरं तर त्याला विचित्र वाटलं, पण जाऊ दे. ओके, नाव लिहू. आर्यन पण मग मीटिंग अटेंड करण्यात बिझी झाला. सकाळी 6 वाजता अन्वी मैदानात हजर झाली. 10 राऊंड मारून ती सगळ्यांची वाट पाहत थांबली. मुली जमा झाल्या त्यानंतर ती मैदानातून 8 वाजता बाहेर पडली. घाईघाईतच घर गाठले. पटकन आवरलं, नाश्ता बनवायला घेतला. नाश्ता करताना सुद्धा तीच चर्चा चालू होती. तुम्ही काही पण करा, पण लग्न साधं करा. एवढं बोलून तू आवरायला निघून गेली. काकूने तोंड वाकडं तिकडे केलं. ती आवरून घराच्या बाहेर पडली. बाईकवर बसून ती निघाली. ऑफिसमध्ये पोचली. पार्किंगमध्येच तिला तिची मैत्रीण पूर्वा भेटली. पूर्वा तिची मैत्रीण लहानपणासोबत होती. काय अगं, जायचं ना पुढे? थांबत जाऊ नकोस तू, अन्वी बाईक पार करत म्हणाली. पूर्वा म्हणाली, अगं असू दे, सोबत जाऊ, मजा येते. अन्वी म्हणाली, अगं हे कॉलेज नाही, जाऊ दे चल. दोघी ऑफिसमध्ये आल्या आणि आपापला टेबल पकडून बसले आणि कामाला चालू केलं. यार, आता इतके दिवस झाले आणि एक चांगलं प्रोजेक्ट नाही. आपल्या ऑफिसला थ्रिल नाही ना, काही इंटरेस्ट. किती दिवस असंच काम करायचं यार, अन्वी वैतागून म्हणाली. पूर्व म्हणाली, नाही तर किरकिर. असं म्हणत दोघी कामाला लागल्या. लंच ब्रेकपर्यंत त्याचं काम चालू होतं. मग नंतर दोघी कॅन्टीनला गेल्या. जेवण ऑर्डर केलं तोपर्यंत अन्वीचा फोन वाजला. नंबर ओळखीचा नव्हता. दुसऱ्यांदा रिंग झाली. मग तिने उचलला. हॅलो हॅलो, आर्यन देशमुख बोलतोय. मग मी काय करू? अन्वी बेफिक्रीने म्हणाली. तो राग कंट्रोल करत होता. खरं तर तिने घरी विचारलं नाही ना, नाव आता काय. हॅलो लिसन मिस अन्वी, मी तुमचा होणारा नवरा आहे, लक्षात आहे का? तो थोडा चिडून म्हणाला. कोणाचा नवरा? अबे जास्त शहाणपण करू नको. आत्ता तू म्हणाला मी तुझा नवरा आणि मी विश्वास ठेवू? चल फुट. असं म्हणत अवनीने फोन ठेवला. तो तर फक्त रागात चरफडत होता. मी सवनी, लग्न तर तुझं माझ्यासोबतच होणार आहे. नाही तुझं हाल केलं तर बघ, तो स्वतःशीच म्हणाला. तोपर्यंत दारावर टकटक झाली. कम इन. रॉकी म्हणाला, सर इन्फॉर्मेशन. आर्यन म्हणाला, ओके, नाव लिव्ह फ्रॉम हिअर. त्याने तिची इन्फो वाचली. फुटबॉल स्टेट लेवल प्लेयर आहेत तर मॅडम. पण जाऊ दे, काही करून तिला भेटायला पाहिजे. तिचा फोटो त्याने हातात पकडला. मैदानातला फोटो होता. अजून एक कुर्ता टॉपमधला. आई बाबा नाहीत याचं थोडं त्याला वाईट वाटलं. सावडी आहे पण मस्त दिसते, असं विचार करत तो गडबडला. अजिबात नाही, मी फक्त तिला प्रेम करतो. माझी त्रिशा, बाकी कोणी नाही. तिची जागा कोणी घेऊ शकत नाही. थोड्या वेळापूर्वीच तिचं बोलणं आठवून तो रागात आला. काय वात्रट पोरं आहे आजकालची, अक्कलच नाही. अवनी तोंड वाकडं तिकडे करत म्हणाली. कोण होतं ग? आर्यन देशमुख म्हणे, आणि अजून म्हणे माझा होणारा नवरा. येळ लागलं नाही मला. नाव किती फिल्मी आहे आर्यन म्हणे. पूर्वा डोळे मिचकावत म्हणाली. तोपर्यंत अन्वीचा फोन वाजला. हॅलो काका, बोला ना. हॅलो, तुझ्या नवऱ्याचं नाव आर्यन देशमुख आहे. त्याला भेटायचं होतं. तुला त्याच्या आजीचा फोन आला होता. तिने काय माती खाल्ली हे तिच्या लक्षात आलं. हो काका, मी भेटायला जाते. एवढं म्हणून तिने फोन ठेवला. पूर्वा म्हणाली, कोणाला भेटायला जाते? अन्वी म्हणाली, माझ्या होणाऱ्या नवऱ्याला. ओ नवरा? काय नवरा? कोणाचा नवरा? पूर्वाला झटका बसला. अन्वी म्हणाली, गप्प माझी आई, कालच समजलं आणि आता मी माती खाल्ले. मला परत फोन करावा लागेल. तिने डब्बा पॅक केला आणि बाहेर टेरेसवर गेली. खूप हिमतीने तिने परत कॉल लावला. 3दा रिंग झाली. शेवटी उचलला गेला. हॅलो, मिस्टर आर्यन देशमुख आहेत ना? सॉरी. अहो, मला तुमचं नाव माहीत नव्हतं. तुम्ही कशासाठी फोन केला होता सांगा ना. काय पलटू मुलगी आहे ही, आता लाईनवर आली. खरं तर अहो ऐकून तो तर ब्लॅक झाला होता. कोणी त्याला पहिल्यांदा अहो म्हणत होतं. पुढे बोलायचा
तो विसरला. नंतर हॅलो हॅलोचा आवाजाने तो भानावर आला. हो, मी आर्यन देशमुख. ओके. ती आत आली. थोडा वेळ होता. तिने पूर्वाला सगळं सांगितलं. पहिलं तर ती चिडली. नंतर तिचं लाईफ चांगली झाली तर चांगली गोष्ट आहे. पूर्वा म्हणाली, अरे जिजूचं नाव कुठे तर ऐकले. देशमुख ग्रुप्स त्यांचं आहे. ती शांतपणे म्हणाली, असं का? काय काय बोलते तू? एवढं मोठं स्थळ आलंय आणि तू तोंड पाडून बसली. थांब, आपण गुगलवर बघू. म्हणून तिने त्याचं नाव टाकलं आणि फोटो बघून पूर्वा उडाली. काय कसले भारी दिसतात. पूर्वा डोळे गोल फिरवत म्हणाली. अन्वीने फोटो बघितला आणि तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. हे काय अगं, हा हिरोसारखा दिसतो. म्हणजे याचे नखरे झेलायचे आणि याच्या मागे पुढे मुली आणि वरून डाएट ते करणार. म्हणजे हा मी बनवलेलं काही खाणार नाही आणि मला पण उपाशी. अगं, हा पालापाचोळा खात असेल. ती तर अक्षरशः रडायला लागली. एवढा भारी नवरा आहे आणि तू कशाला रडते? पूर्वा खरं तर तिच्या रिॲक्शनवर हसत होती. अन्वी म्हणाली, त्याचं रूप बघून मी काय करू? जाऊ दे, सोड, कामाला लाग. खूप झालं फालतूपणा. खरं तर तिला या गोष्टीचं टेन्शन आलं होतं. यार, असला कसला नवरा भेटला आहे. दोघांनी आपलं बोलणं थांबवलं आणि कामाला लागल्या. या दोघी आपल्याच विश्वास. ऑफिसमधल्या मुली खूप फॉरवर्ड मग आणि या दोघी सध्या जास्त पटायचं नाही आणि मुलांना भावाचा टॅग मारायची. मग मुलं पण लांबच. जेवढी मित्रस्वारी मित्र नाही दादा. भाई भावा ब्रो ही विशेष ठरलेली. मग काय, मित्रमंडळी जास्त नव्हती. जेवढी होती ते सगळे पक्केवाले. कॉलेजमध्ये मित्र सगळे सिनियर म्हणून सगळे जास्त कॉन्टॅक्टमध्ये नव्हते, पण कधी कधी भेटायचे. एका कॅफेमधल्या प्रायव्हेट सेक्शनमध्ये एक व्यक्ती एकाची वाट पाहत थांबला होता. 10 मिनिट नंतर कॅफेच्या दरवाज्यातून एक व्यक्ती आत आली. स्लीवलेस गुलाबी रंगाचा कुर्ता, खाली पेन्सिल पॅन्ट, गळ्यात स्टॉल, हातात एक घड्याळ. सावळ्या चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास होता. ती चालत येऊन त्याच्यासमोर बसली. 10 मिनिट उशीर? हॅलो मिस्टर. परफेक्ट. ते लेक्चरनंतर आता कामाविषयी बोलू. आर्यन म्हणाला, मिस अन्वी, माझ्याकडे तुमच्यासाठी एक ऑफर आहे. तुम्हाला तर माहीतच आपलं लग्न ठरलं आहे. तर अन्वी म्हणाली, हां, आता नशीब म्हणायचं. त्याने रागात 2 बोट नाकावर घासले आणि राग कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता. आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करू. 6 महिन्यांनी डिवोर्स घेऊ. मी तुम्हाला माझा हिशोबप्रमाणे पोटगी देईन. आर्यनने एका दमात सगळं सांगितले आणि शांत बसला. हां, ठीक आहे. उलट चांगलंच आहे. मला काही प्रॉब्लेम नाही. आणि ते पोटगी तुमच्याकडे असू दे. मिडल क्लास आहे मी, पण भिकारी नाही की तुम्ही पैसे द्याल आणि मी ते घेईन. मी तेवढे कमवू शकते, एवढं लक्षात ठेवा. आणि अजून एक, मला लग्न साधं हवं आणि मी लोकांना अजिबात समजून घेणार नाही. माझं लग्न झालं आहे आणि तुम्ही पण सांगू नका. माझं मी नोकरी करेन. अन्वी काहीशा रागात म्हणाली. आर्यन म्हणाला, हां, नको तर नको. मला काय चालेल. माझ्या प्रॉपर्टीतून तुम्हाला 1 रुपया पण मिळणार नाही. हे बघा, मी इज्जत देऊन बोलते. याचा अर्थ तुम्ही वाटेल ते बोलात आणि मी ऐकेन असं नाही. तुमचे पैसे आणि ॲटिट्यूड तुमच्या खिशात. माझ्यासमोर दाखवायचं नाही. मिस्टर, माझ्या आईबाबांनी कोणासमोर झुकायचं शिकवलं नाही, एवढं लक्षात ठेवा. अन्वी राग कंट्रोल करत म्हणाली. आर्यन म्हणाला, जास्त बोलू नका. कोणाशी बोलता माहीत का? बोलताना समोरचा कोण आहे हे समजून बोला. लोक घाबरतात मला. ही नाटक सगळी तुमच्या चमच्यासमोर, माझ्यासमोर नाही. एक काम करा, तुमच्या अटी लिहा. मी सही करते. मी माझ्या अटी लिहिते. तुम्ही सही करा. अन्वी समजवण्याच्या सुरात म्हणाली. आर्यन म्हणाला, हां, मी कॉन्ट्रॅक्ट पेपर बनवून घेतो. अन्वी, मला एक कॉफी पाहिजे त्याची. आर्यन म्हणाला, हां, कॉफी, चहा काही ऑर्डर कर. अन्वी म्हणाली, सगळे ठेवा तुमच्याजवळ. अजून एक थँक्यू. खाली बघत म्हणाली, का? तो जरा आश्चर्याने म्हणाला, खरं तर मला लग्न करायचं नव्हतं आणि मला जॉईंट फॅमिली भेटेल त्याचं सहवास थोड्या दिवस तरी लाभेल. खरंच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. अन्वी भावनिक होऊन म्हणाली. त्याने तिच्याकडे पाहिले. दोघांची नजरानजर झाली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि ती ताडकन उठली आणि बाहेर पडली. बाहेर रॉकी कन्फ्यूज झाला होता. त्याचा बॉस एका मुलीला भेटला. त्यासाठी त्याने सगळा हॉटेल बुक केला आणि तिची वाट पाहत थांबला. पचेना त्याला, पण हेच सत्य होतं. आर्यनला 2 मिनिट काय झालं समजलं नाही. तिच्या डोळ्यातील दुःख त्याने बघितले, पण तिचा स्वाभिमान त्याने बरोबर हेरला होता. पण त्याचं मेंदू मानायला तयार नाही. तिचं बोलणं शिशे ओतल्यासारखं वाटलं. वेट अँड वॉच मिस अन्वी. माझ्याकडे तूच एक पर्याय आहे. नाही तुला माझ्यासोबत लग्न करायचा पश्चाताप नाही केला ना, तर नाव आर्यन नाही माझं. या आर्यनला उलट बोलली तू. यू हॅव टू पे फॉर धिस.
म्हणून तो क्रूर हसला. तर मित्रांनो, स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशा सुंदर कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर भेटूया पुढील भागात. धन्यवाद.